जय गजानन मंडळी, आज आपण पाहूया ज्वारीचे पापड कसे करायचे ते। त्याच्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे। इथे एक पेला आपण ज्वारीचं पीठ घेतलंय आणि तीळ, थोडे चिली फ्लेक्स, जिरे आणि मीठ इतकं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे। चला तर मग आता ज्वारीचे पापड कसे करायचे ते बघूया। आता जितकं पीठ घेतलं आपण, एक पेला पीठ घेतलं तर तिथं 4 पेले पाणी घ्यायचं। चौपट जेवढं तुमचं ज्वारीचं पीठ असेल त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी उकळल्यानंतर त्याच्यात आपण आता या पद्धतीने असं इथे हे पीठ भिजून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आली की हे पीठ टाकून घेऊयात आपण। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण असं पीठ घालून घेऊया, जे आपण खाली थंड्या पाण्यात भिजवलेलं आहे ना। पाण्याला उकळी आली की असं फिरवत राहायचं त्याला। तर बघू शकता तुम्ही कशी याला उकळी आली, उकळत आहे आणि छान। आता असं एक थेंब घेऊन पाण्यात टाकून बघायचा, असं तरंगली गुठळी त्याची, ते आपलं पीठ शिजलं असं समजायचं। अशी गुठळी तरंगली की हे बघा आता तरंगली ना, आतमध्ये पाण्यात गेली तर मग ते शिजायचं आहे अजून। तर या पद्धतीने आपण संपूर्ण पापड कॉटनच्या कपड्यावर असे घालून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, छोटे छोटेच घालायचे, खूप मोठे, कारण ते मग भाजल्यानंतर तळल्यानंतर खूप मोठे होतात। असे या पद्धतीने घालून घ्यायचे छोटे छोटे। आणि आता जरी हे तुम्हाला जाड वाटत असले तरी वाळल्यानंतर छान पातळ होतात आणि तळून तर इतके कुरकुरीत लागतात, हे तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात। तर ऊन असे येत असेल घरात तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वगैरे 6 वाजेपर्यंत वाळतात हे। पण जर ऊन नसेल येत तर मग तुम्हाला पूर्ण रात्रभर नाईट ठेवावं लागतील। फॅन लावून दिला की रात्रभर सुकून जातात आणि सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग पाणी टाकायचं उलटून आणि काढायचे। मी दाखवतेच तुम्हाला कसे काढायचे ते। तर या पद्धतीने आपला एक वाळवणाचा प्रकार ज्वारीचे पापड तयार झालेले आहे। आता आपण संध्याकाळी हे काढूयात। या पद्धतीने कपडा उलटा करायचा आणि त्याच्यावर असं पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्याबरोबर ते आपोआप कपडा सोडायला कपडा सोडतात आणि निघून जातात ते पापड आपोआप पाणी टाकल्याबरोबर। 5 मिनिट पाणी टाकल्यानंतर असे राहू द्यायचे आणि मग काढायचे। या पद्धतीने आपले ज्वारीचे पापड इथं तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले आहे आणि तळल्यानंतर हे छान फुलतात पण, आणि भाजले तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही, तरी छानच लागतात भाजले तरी। तर या पद्धतीने तुम्ही ज्वारीचे पापड करून बघा। आवडले तर सबस्क्राईब करा।